कुमारी रुपाली चौधरी महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित। भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच गुजरात यांच्या वतीने नाशिक येथे तिसरे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन व महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या राष्ट्रीय कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा प्राध्यापक सुमती पवार अध्यक्षस्थानी होत्या, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे हे होते। यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 34 नारी शक्तींना पुरस्कार देण्यात आला। यामध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावाची शान वक्तृत्वाची हिरकणी म्हणून ओळख असलेली कुमारी रुपाली चौधरी हिचे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला। सध्या ती LLBचे शिक्षण घेत आहे। सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे। यावेळी तिने बोलताना सांगितले, हा पुरस्कार माझा नाही, तर ज्यांनी मला घडविले, ज्यांची मी मानसकन्या आहे, मला जीवनाची पहाट व आयुष्याची वाट दाखविणारे माझे मार्गदर्शक गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर D.T. पाटील व आई सीमा पाटील व माझे जन्मदाते छाया आई व वडील कन्हैयालाल चौधरी यांच्या समक्ष पुरस्कार घेताना मला मनस्वी आनंद आहे। एवढी तिने प्रतिक्रिया दिली। एवढी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक नामवंत कवी कवयित्री उपस्थित होते। कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शरद चितोडकर, माननीय जगदीश कोठावदे, अमृता दहिवेलकर, प्राध्यापक विनोद दशपुते, डॉक्टर राहुल येवले, प्राध्यापक भागवत महालपुरे, माननीय गिरीश पाणी, माननीय मधुकर ब्राह्मणकर उपस्थित होते। तसेच कवी बाळासाहेब गिरी, गझलकार अजय बिरारी, कवी कांतासूत, प्रमोद घोरपडे यांची माय कवितेने प्रेक्षकांची मने जिंकली यांसह अनेक नामवंत कवींनी हजेरी लावली। कार्यक्रमाचे आयोजन भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंचच्या संस्थापिका भाग्यश्री राकेश बागड गुजरात, प्रदीप बडदे मुंबई यांनी केले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाखले यांनी केले। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे।